मोदींचा व्हिडिओ फेसबुकने तात्पुरता हटवला। तांत्रिक अडचणींमुळे व्हिडिओ हटवल्याची माहिती। मिटाने पंतप्रधान मोदींची माफी देखील मागितली। केंद्र सरकारकडून या प्रकाराची तपासणी सुरू। लग्न जमत नसल्यामुळे 6 महिन्यांमध्ये जळगावातील 29 तरुणांनी जीवन संपवलं। जळगाव जिल्हा पोलीस विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आकडेवारी समोर आली आहे। सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षाच्या विवाहित महिलेने आत्महत्या केली। अंबड तालुक्यामधील डोमेगाव येथे ही घटना। आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 4 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नागपुरात सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानामध्ये पाणी साचलं। शाळेमध्ये अडकून पडलेल्या मुलांना पालकांनी बाहेर काढलं। सोमलवार शाळेला उद्या सुट्टी देण्यात आल्याची प्राचार्य यांची माहिती। नागपूरच्या मोर भवन बस स्टॉप परिसरामध्ये मुसळधार पाऊस। पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते। नागपूर रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी पुलाच्या बोगद्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद। 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी साचलं। वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे शेतातील पिकांना काहीसा दिलासा। धरणं भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा। तलाव फुटल्यामुळे साकोली तालुक्यातील सुंदरी गावामध्ये भातपीक पाण्याखाली। तातडीने पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। क्षमतेपेक्षा अधिक पाणी झाल्यामुळे पहाटेच्या सुमारास तलाव फुटला। भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणाचे 4 दरवाजे उघडले। 4 दरवाजांमधून 3241 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।